तर नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कागल नगर परिषदेच्या मतमोजणी केंद्राबाहेर विशेष सुरक्षा व्यवस्था केलेली आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून कडेकोट उपाययोजना केल्या जात आहेत। तर मतमोजणी प्रक्रियेवर प्रशासनाची बारकाईनं नजर आहे। कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कोल्हापुरातल्या 13 नगर परिषदांसाठीचं जे मतदान झालं होतं त्याची मतमोजणी आता सुरू होणार आहे। साधारण 10 नगर परिषद आणि 3 नगरपंचायती यांच्यासाठीची ही मतमोजणी ची तयारी आता पूर्ण झालेली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठा आणि तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। ज्या ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह मतदान केंद्र आहेत, मतमोजणी केंद्र आहेत, त्या ठिकाणी हा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मी सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून ज्या केंद्रावर राहिलेलं आहे ते म्हणजे कागल। वरिष्ठ पोलीस अधिकारी जे आहेत हे या संपूर्ण जो बंदोबस्त आहे याची पाहणी करतायत। मतमोजणी झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांचे आदेश आहेत की कोणी मिरवणूक काढू नये, कोणी गुलाल उधळू नये, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे ह्या सूचना आहेत त्या उमेदवारापर्यंत पोहोचवलेल्या आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।